ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानच्या दूतावासासोबत संबंध, पहलगाम हल्ल्यानंतर केक नेणाऱ्या व्यक्तीशी संबंध। ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये अनेक नवे आणि धक्कादायक खुलासे, पाकिस्तानसह चीनचाही दौरा केल्याची माहिती। ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून आणखीन खुलासे होण्याची शक्यता। ज्योती मल्होत्रा चीन, पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशलाही जाण्याच्या तयारीत। पाकिस्तानी एजंटच्या मदतीने बांगलादेश दौऱ्याचं केलं होतं नियोजन। ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअॅपमधून धक्कादायक माहिती, ज्योतीमार्फत रॉ एजंट्सपर्यंत पोहोचण्याचा आयएसआयचा उद्देश, तर कटाची संपूर्ण योजना ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून उघड। लग्नाचा आमिष देऊन माझ्याकडून भारतीय लष्कराची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न, चौकशी दरम्यान गजालाचे दानिशवर गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या महत्त्वाची बैठक घेणार, बैठकीमध्ये खरीप हंगामाचा घेणार आढावा। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या घोषणा, राज्यात गृहनिर्माण योजनेला मंजुरी, तर धुळ्यातील सिंचन प्रकल्पाला देखील मंत्रिमंडळाची मंजुरी। अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी, भुजबळांच्या एंट्रीने नाशिकला चौथं मंत्रिपद। भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी जाण्याची शक्यता। छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटत केला आनंदोत्सव साजरा। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भुजबळांच्या मंत्रिपदावर कडाडून टीका। मुंबई आणि पुण्यामध्ये आढळले कोरोना संशयित रुग्ण, पुण्यामध्ये 87 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता, तर मुंबईत 53 संशयित आढळले। आरोग्य विभागाच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।